महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेसचे जे नेते वाटाघाटीमध्ये सहभागी झाले त्यापैकी 2 नेते पुढील काळामध्ये भाजपमध्ये सहभागी होतील असा दावा भाजपचे नेते आशिष देशमुख यांनी केलाय। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। त्यासोबत भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख आहे। कशा प्रकारे तुम्ही बघता या संपूर्ण बैठकीकडे आणि काय वाटतं तुम्हाला, खरंच निघेल तोडगा त्यांचा? नाही, जे ह्या वाटाघाटीमध्ये तीनही पक्षाचे नेते सम्मिलित होत आहेत त्या महत्त्वाच्या नेत्यांपैकी 2 नेते यांची भाजपाशी पूर्णपणे बोलणी झालेली आहे। लवकरच ते भाजपामध्ये सम्मिलित होत आहेत। कोणते नेते आहे, काही संकेत द्या ना मला। नाही, संकेतापेक्षा काही दिवस जर वाट पाहिली तर नक्कीच मुहूर्त लवकरच शोधला गेला आहे। बरं, तुम्ही म्हणता की 2 मोठे नेते आहे, तुमचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात की यादीच मोठी आहे ती। नाही, नक्कीच बघा, विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास करून हे सर्व नेते भाजपामध्ये सम्मिलित होण्यासाठी इच्छुक आहेत। काल उत्तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील आले। मागच्या आठवड्यामध्ये मुंबई रिजनल काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष व माजी खासदार मिलिंद देवरा त्यानिमित्ताने काँग्रेस पक्ष सोडून गेले। तर मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशाला जगद्गुरू करण्यासाठी सर्व नेते भाजपामध्ये सम्मिलित होत आहेत। आम्ही नक्कीच त्यांचं स्वागत करतो। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।